नमस्कार, मी सुनीता बोलते. मी एक वर्किंग वुमन आहे. काही वर्षापूर्वी माझा मुलगा खूप सिरियस होता. 5 दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. काही खाता येत नव्हतं. ममता मॅडमच्याबद्दल मी गुगलवर सर्च केलं होतं. तेव्हा मी हॉस्पिटलमधून अचानक निघाले, मॅडमला येऊन भेटले आणि सगळा त्याचा प्रॉब्लेम सांगितला. 5 दिवस मुलाने काही खाल्लं नाही. मॅडमने लगेच त्याच्यासाठी एक काही प्रोटेक्शन दिलं मला आणि त्यांनी त्यांच्याकडे हिलिंग सुरू ठेवल्या. जे प्रोटेक्शन दिलं ते मी हॉस्पिटलमध्ये येऊन त्याच्याजवळ ठेवलं प्रोटेक्शन आणि अर्ध्या तासात त्याने सफरचंदाचा ज्यूस घेतला. तेव्हापासून मला रेकी हिलिंगवर खूप विश्वास आहे. मॅडमवर मला विश्वास बसला आहे. त्याच्यानंतर हिलिंग त्याची चालूच होती, पण मुलाची हिलिंग करताना त्यांना असं दिसलं की काही महिन्यांनी गाडीचं ॲक्सिडेंट होणार आहे आणि त्यांनी मला त्यातून सावध केलं. एक प्रोटेक्शन त्यांनी मला घ्यायला सांगितलं. मला त्यांच्यावर विश्वास असल्यामुळे मी प्रोटेक्शन घेतलं. गाडीला 4ही बाजूने मी प्रोटेक्शन लावलं. माझा मुलगा तसाच हायवेवर गाडी खूप स्पीडने तशी त्याप्रमाणे चालवत होता. त्याच्या गाडीचं खरंच ॲक्सिडेंट झालं आणि गाडीचा चकनाचूर झाला. पण गाडीला 4ही बाजूने प्रोटेक्शन असल्यामुळे माझ्या मुलाला खरोचही आली नाही आणि त्यातून सुखरूप बाहेर पडला. बऱ्याच दिवसांनी कोविडचा पिरियड चालू होता. खरं म्हणजे माझ्या मुलीला कोविड झाला होता. तिला ॲडमिट केलं होतं. पण कोविडसाठी तिला ॲडमिट केलं असं ना, अचानक तिची युरिन थांबली होती, युरिन होत नव्हती. माझ्या मुलीनेच हॉस्पिटलमधून ममता मॅडमना फोन केला. मॅडमने तिच्यासाठी इमिजिएट हिलिंग चालू केल्या आणि डॉक्टरांनी तिकडे तिच्यासाठी सगळे प्रयत्न केले होते ट्रीटमेंटचे की युरिन कशी होईल, पण त्याची गरजच लागली नाही. कारण मॅडमने जी हिलिंग चालू केली होती त्यामुळे तिला अर्ध्या तासाने युरिन सुरू झालं. त्याच्यानंतर माझी मुलगी बरी झाली मॅडमकडून. त्याच्यानंतर आम्ही आमच्या घरासाठी प्रोटेक्शन घेतलं. घरासाठी आम्ही हिलिंग करून घेतली आणि मॅडमनी आम्हाला तेव्हा सांगितलं होतं की एकही प्राण तुमच्या घराबाहेर काही होणार नाही याची मी तुम्हाला शाश्वती देते. आणि आम्ही पूर्ण विश्वास ठेवला आणि ते प्रोटेक्शन आमच्या घराच्या मध्यावर अजूनही लावलेलं आहे आणि आज आम्ही मॅडमच्या रेकी हिलिंगमुळे बिनधास्त राहतो. मी जी मुलगी पसंत केली होती ती मुलगी माझ्या मुलाला नको होती. त्याला दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करायचं होतं. पण मॅडमने प्रेडिक्शन केलं होतं की लग्न होईल तर ह्याच मुलीशी होईल आणि त्याप्रमाणे जी मुलगी मी पसंत केली होती त्याच मुलीबरोबर मॅडमने सांगितल्याप्रमाणे लग्न झालं. मॅडमने तिच्यासाठी काही हिलिंगही केल्या होत्या आणि काही महिन्यानंतर त्यांच्यात थोडी कुरबुर चालू झाली. मी परत मॅडमकडे आले आणि मॅडमना सांगितलं. पुन्हा मॅडमने त्यांच्या रिलेशनशिप सुधारण्यासाठी हिलिंग केल्या, मला प्रोटेक्शन दिलं आणि ते प्रोटेक्शन घ्यायला मी आज इथे आले आहे आणि मला खूप आनंद होत आहे. माझा मुलगा आणि माझी सूनमध्ये इतकं पराकुटीचं भांडण झालं होतं की दोघांची भाषा अशी होती की आम्हाला डिवोर्स घ्यायचा आहे, आम्हाला एकत्र राहायचं नाही आहे. मी लगेच मॅडमकडे आले, मॅडमना भेटले मार्च महिन्यामध्ये. मॅडमने हिलिंग सुरू केल्या त्याच्यावर आणि आज मला त्यांनी त्यांच्यासाठी रिलेशनशिप हार्मनीसाठी प्रोटेक्शनसाठी घ्यायला मला बोलवलं आहे आणि आज दोघंही सुखाने संसार करत आहे. त्याचा मला आनंद आहे. मॅडमचे मी खूप खूप आभारी आहे. कोणालाही आयुष्यात जाऊन काही म्हणजे आजार असेल, नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम असेल, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम असेल, बिझनेसमध्ये प्रॉब्लेम असेल, रेकी हिलिंग ही मदत करते आणि मॅडमची हिलिंग इतकी पॉवरफुल आहे की तुम्ही जरूर ममता जाधव यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि माझा पूर्ण विश्वास आहे. आणि प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मॅडमकडे या, रेकी हिलिंग घ्या. मी थँकफुल आहे ममता मॅडमची, ह्या युनिव्हर्सची आणि रेकीची. थँक्यू.